हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबा साहेब महाराज की जय। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरीनिरन्तरविभूषितवामभागं नारायणः प्रियमनङ्गमदापनाथं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र एथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। प्रस्तुत ज्ञानेश्वरी प्रवचन, श्रावण मासिक ज्ञानेश्वरी प्रवचन या
मालिकेमध्ये आजची प्रवचनाची सेवा बाबासाहेब केशवराज मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाललेली आहे, चालत आहे. बहुतेक 18वं वर्ष 17वं वर्ष या प्रवचन मालिकेचं चाललेलं आहे. ज्या ठिकाणी साक्षात संत आणि देव एकाच जागेवरती विराजमान आहेत अशा प्रकारचं परमपवित्र स्थान म्हणजे बाबासाहेब केशवराज मंदिर. भगवंताचं अत्यंत देखणं सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आणि या उपक्रमाच्या पाठीमागे जी काही मंडळी आहेत त्या मंडळीपैकी आदरणीय पिंपळगावकर सर असतील, जे आदरणीय डॉक्टर जोग असतील, आदरणीय आमचे पावडे सर असतील, मंदिरातील व्यवस्थापनातील काही मंडळी असतील, भगवंताची पूजा करणारे काही मंडळी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ दरवर्षी सर्वांच्या समोर प्रवचनाचा हा कार्यक्रम असतो. परंतु कोरोना काळामुळे हा प्रवचनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं चाललेला आहे. जो नियम आहे तो नियम तोडल्या जाऊ नये, खंडित पडू नये म्हणून लोकांना आपल्या घरी बसून त्या ठिकाणी प्रवचन श्रवण करता यावं. कारण एका जाग्यावरती अनेक लोक जमा करणं कोरोना काळामुळे तेही योग्य नाही आणि म्हणून फेसबुक पेजच्या माध्यमानं ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमानं प्रवचन त्या ठिकाणी गेल्या वर्षीपासून चाललेले आहेत. तसं बोलण्यासाठी समोर जितकी पब्लिक म्हणा, जितके लोक असतात तेवढीच वक्त्याला ऊर्जा भेटत असते. वक्त्याचं जे काही ऊर्जा आहे, ताकद आहे, बळ आहे श्रोत्यातून प्राप्त होत असते. तरी पण या 1.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक कार्यक्रम ऑनलाईनच करावे लागले. पाठीमागं आळंदीचं ज्ञानेश्वर माऊली संस्था, त्या संस्थांच्या वतीनं सुद्धा विष्णू सहस्रनामावरती प्रवचनं झाली ऑनलाईन. नगर जिल्ह्यातील काही महाराज मंडळीनं तुकोबारांच्या गाथ्यावरती प्रवचनं प्रारंभ केली, काही ऑनलाईन पद्धतीनंच तो कार्यक्रम झाला. तर सुंदर अशा प्रकारची परंपरा आणि त्या परंपरेला सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे योगदान आणि नियम आहे. ज्ञानेश्वरीच्या ओळीवरती त्या ठिकाणी बोलायचं आहे, प्रवचन करायचं आहे. अनेक थोर मोठ्या व्यक्तीकडून आपण दररोज प्रवचन श्रवण करत आहात, अनेक वर्षापासून श्रवण करत आहात. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे परमार्थ पथगामी असणाऱ्या साधकांसाठी एक प्रकारचं अमृत आहे. कारण जसं महाभारतासाठी म्हटलं जातं की महाभारतामध्ये सर्व काही आहे, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सर्व काही. कोणाला ज्ञान सांगायचं आहे, कोणाला भक्ती सांगायची, कोणाला वैराग्य सांगायचं आहे, कोणाला कर्म सांगायचं आहे. प्रत्येक सिद्धांत त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. जो उपदेश भगवान श्रीकृष्णाने रणांगणामध्ये अर्जुनाला उपदेश केला त्याच श्रीमद भगवद्गीतेवरती त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला आपण प्रेमानं ज्ञानेश्वरी म्हणतो, श्री ज्ञानेश्वरी म्हणतो. गीतेमध्ये जे 18 अध्याय आहेत त्या 18 अध्यायावरती सुंदर अशा प्रकारचं आपल्या बोलीभाषेमध्ये चिंतन, त्याचा अर्थ, त्याच्यावरती टीका म्हणा ज्ञानोबरायांनी लिहिलेली. तर आज आपल्याला ज्ञानेश्वरीमधील ज्या ओळीवरती चिंतन करायचं आहे ती ओवी आहे 15व्या अध्यायातील. ज्या 15व्या अध्यायाला नाव आहे पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. आणि या पुरुषोत्तम योगाला, या 15व्या अध्यायाला प्रारंभ होण्याच्या अगोदर म्हणजे श्लोक सुरुवात होण्याच्या अगोदर ज्ञानोबरायांनी प्रस्तावना केलेली.
कारण कोणताही विषय मांडायचा असेल, कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याची प्रस्तावना, त्याची भूमिका अगोदर मांडावी लागते. तर ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायाच्या श्लोकाचा अर्थ सांगण्याच्या अगोदर त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे, प्रस्तावना दिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेमधील एक ओवी आहे, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परितेची थारे ऐसे मन शुद्ध होवा. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञान कशानं प्राप्त होईल आणि त्या ज्ञान प्राप्ती आणि त्याच्यामध्ये असणारी शाश्वती सुद्धा सांगितलेली आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो आणि ते ज्ञान धारण करायचं असेल तर काय करावं लागेल तर सांगितलं, अंतकरण पवित्र करावं लागेल. परितेची थारे ऐसे मन, त्याला अवधारण करेल, धारणा करेल, त्याला अवग्रहण करेल, अशा प्रकारचं आपलं मन शुद्ध असावं. अशा प्रकारचा हा या ओवीचा सरळ सरळ भावार्थ आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये किंवा जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये एक सूत्रासारखी भाषा वापरलेली आहे. काही दर्शनकारांचे आपण ग्रंथ पाहाल तर त्यामध्ये सूत्रामध्ये वर्णन आहे. पतंजली योग दर्शन असेल तर त्यांचे सूत्र आहे, मीमांसाकारांचे सूत्र आहे. वेदांत दर्शनामध्ये ब्रह्मसूत्र वेदव्यासांच्या द्वारे लिखित, त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे. आणि सर्व संस्कृतचं एक प्रकारचं बांधणी करणारं, ज्याला आपण व्याकरण म्हणतो, ग्रामर म्हणतो, पाणिनी यांनी लिहिलेलं जे काही व्याकरण आहे त्या व्याकरणामध्ये काय आहे, सूत्रच आहे. आणि मग सूत्राची व्याख्या करत असताना ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना सूत्र का म्हणावं किंवा ब्रह्मसूत्राच्या त्या छोट्या छोट्या शब्दांना सूत्र का म्हणावं, तर सूत्राची व्याख्या सांगितली, अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद विश्वतो मुखम अस्थो भमनबद्यंच सूत्रम सूत्र विदु विदु. सूत्र कशाला म्हणतात, ज्यामध्ये अत्यंत अल्प अक्षर आहे. अल्पाक्षरम, मोठ्या गोष्टीमध्ये तर खूप काही सांगितलेलं आहे, परंतु जे कमीत कमी अक्षरामध्ये सांगितलेलं आहे त्याला सूत्र म्हणा. व्याकरणाच्या दृष्टीमध्ये, वैयाकरणाच्या दृष्टीमध्ये जे व्याकरण लिहिणारे जाणणारे त्यांना म्हणतात वैयाकरण. त्यांच्यामध्ये तर अक्षर कमी करण्यामध्ये म्हणजे अल्पाक्षर करण्यामध्ये तर फार त्यांचा दुराग्रह असतो. म्हणजे किती असतो दुराग्रह सांगितलं, अर्धमात्रा लाघवेन पुत्र उत्सवम मन्यन्ते वैयाकरणे. मात्रा, एखादं सूत्र लिहित असताना एखादी आधी मात्रा जरी कमी करता आली, आधी मात्रा म्हणजे जसं आपण बाराखडीमध्ये वर्णाक्षरामध्ये काही स्वर असतात, काही व्यंजन असतात, तर स्वराला एक पूर्ण मात्रा म्हटलेला आहे आणि व्यंजनांना अर्धी मात्रा म्हटले. तर अर्धमात्रा लाघवेन पुत्र उत्सवम मन्यन्ते वैयाकरणे. एखादी अर्धी मात्रा जरी त्यांना त्या सूत्रामध्ये कमी करता आली त्यांना एवढा आनंद होतो. म्हणजे किती आनंद होतो, पुत्र उत्सव मन्यन्ते. पुत्र झाल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर जसा आनंद होतो तसा आनंद अर्धी मात्रा जर त्यांना कमी करता आली तेवढा आनंद होतो. सांगायचं तात्पर्य अल्पाक्षर, असंदिग्ध. एखादी गोष्ट अल्पाक्षरामध्ये सांगितली परंतु त्याच्यामध्ये जर संदिग्धता असेल, संशय असेल, त्याला सूत्र म्हणता येईल. त्याच्यामध्ये असंदिग्धता असली पाहिजे, संशय रहित असलं पाहिजे. आणि अस्तो भवन वद्यंच, ज्याच्यामध्ये सार अशा प्रकारचं भरलेलं पाहिजे. आता उगं काहीतरी बोलायचं, कमी शब्दामध्ये बोलायचं, पण त्याचा अर्थच काही नसेल, अर्थ छोटा असेल तर नाही. ज्याला आपण म्हणतो घागर में सागर, अल्पशा शब्दामध्ये खूप अशा प्रकारचा अर्थ. अशा प्रकारे सूत्रांची काही लक्षण सांगितली. अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद विश्वतो मुखम, विश्वासारखा मोठा अर्थ त्याच्यामध्ये आहे. अस्तो भमनबद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो. सूत्रकारांनी सूत्राची अशा प्रकारची व्याख्या सांगितली. मग तुकोबरांचे अभंग जर पाहिले, ज्ञानोबरांची ओवी जर पाहिली, तर ती सूत्राची व्याख्या यांच्यामध्ये सुद्धा बसताना दिसते.
जसं तुकोबरायांचा एक अभंग जर पाहिला, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतम. एका चरणामध्ये तिन्ही गोष्टी सांगितल्या. भक्ती कशाला म्हणावं, वैराग्य कशाला म्हणावं आणि ज्ञान कशाला म्हणावं. तसंच ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये एकच ओवी आहे, पण त्या ओवीमध्ये पहिली गोष्ट सांगितली ज्ञान मोक्षानेच होते. दुसरी गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची संदिग्धता नाही, विश्वासानंच त्या ठिकाणी खरोखरच ज्ञानानेच मोक्ष आहे. आणि पुढची गोष्ट सांगितली की ते ज्ञान धारण करण्याकरता अंतःकरण पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. तिन्ही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. तसं सांगितलं तैसे मोक्ष देईल ज्ञान, शब्द वापरलेला आहे तैसे. म्हणजे तैसे शब्द आपण कधी वापरतो, तैसे शब्द जरी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये असली तरी अनेक भाषाचा काय केलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये गौरव केलेला आहे. वैसे तैसे जैसे किती जशा प्रकारचे शब्द आपल्याला दिसून येतात. तर तैसे म्हटलं की जैसे आपोआपच येतं, तसे आहेत. कसे म्हटलं आशे तसे, जैसे तैसे. मग या ठिकाणी शब्द वापरलेला आहे तैसे मोक्ष देईल ज्ञान. मग तैसे म्हणजे कसे नेमके, त्याची पूर्वभूमिका जसं तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात मनवोनी शरण जावे. मनवोनी शब्द कधी येतो, त्याच्या अगोदर काहीतरी एखादं वाक्य आहे, काहीतरी अर्थ आहे, म्हणून पुढचं काहीतरी व्याख्यान आहे. तसं तैसेला त्या ठिकाणी काहीतरी जैसे काहीतरी असेल तर त्या अगोदर असणाऱ्या ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्या पाहिल्यानंतर या ओवीमध्ये जे तैसे शब्द आलेला आहे त्या तैसे शब्दाचा अर्थ आपल्याला लागू शकतो. त्याच्या अगोदर काही आलेल्या ओव्या आहेत, जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. हे ज्ञान ज्याच्या हातामध्ये आहे ज्ञानानेच मोक्ष होतो. तर कशा त्याला उदाहरण काय दिलेलं आहे, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. शतमक संपत्ती म्हणजे ज्यानं 100 यज्ञ केलेले आहेत, 100 यज्ञ करून तो स्वर्गाला जातो, हे निश्चित आहे. त्याप्रमाणे ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे त्याला मोक्ष हा निश्चितच. दुसरं उदाहरण दिलं का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नव्हे. ब्रह्मदेव जगाच्या उत्पत्ती करता ज्यांना म्हटल्या जातो ब्रह्मदेव, ते ब्रह्मदेव कुणाला होता येतं, ब्रह्मदेव कोण होतं तर सांगितलं का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, जो 101 वेळा ब्राह्मण परिवारामध्ये ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला. नुसता ब्राह्मण जातीमध्ये कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढं काय सांगितलं, जो जन्मोनी ब्रह्मकर्म, ब्राह्मण कुळामध्ये जन्म 101 वेळा घेतलेला आहे आणि जे काही ब्राह्मणाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य सुद्धा त्यानं पार पाडलं, करी तोची ब्रह्मा आणून. तो ब्रह्मदेव या स्वरूपाला प्राप्त होतो, तो ब्रह्मदेव. पुढं उदाहरण दिलं नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा. जसं डोळस व्यक्ती जर सूर्य असेल तर त्या डोळस असणाऱ्या व्यक्तीला, आंधळ्या व्यक्तीला नाही दृष्टी पडणार, पण जो डोळस आहे सूर्य उदित झाला की त्याला ते दिसणारच. त्याप्रमाणे ज्ञान हातामध्ये असेल, ज्ञान असेल तर त्याला मोक्ष त्या ठिकाणी निश्चित आहे. तरी तया ज्ञाना लागे कवनापा योग्यता अंगी ते पाहता जगी देखीलाही करू. किंवा जे पाताळाचेही निधान दाविले की अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. धन पाताळामध्ये असणारं जे धन आहे ते अंजन घातल्यानं एक विशिष्ट प्रकारचं अंजन, आणि ते अंजन जर कुणाला दिलं, पायाळ ज्याचा जन्म पायाच्या द्वारे झालेला आहे, पायातून झालेला आहे, तर त्याला ते अवश्य दिसणार. ही उदाहरणं दिली जसे जे, आणि मग सिद्धांत सांगत आहेत की तैसे मोक्ष देईल ज्ञान. तशा प्रकारे जसे हे या गोष्टी उदाहरणं दिले, एवढे जन्म 101 जन्म घेतले ब्राह्मण कुळामध्ये, ब्रह्मकर्म केलं तर ब्रह्मदेव होणं निश्चित आहे. 100 यज्ञ केले तर स्वर्ग लोकामध्ये जाणं निश्चित आहे. सूर्य उदित झाला, डोळे जर व्यवस्थित आहेत तर त्याला दिसणं, प्रकाशमान दिसणं हे निश्चितच आहे. त्याप्रमाणे
तैसे मोक्ष देईल ज्ञान. मोक्ष त्या ठिकाणी ज्ञान, ज्ञान त्या ठिकाणी मोक्ष देईलच. वेदानं श्रुतीनं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. कोणी म्हणू शकतं कर्माच्या द्वारे, कोणी म्हणू शकतं उपासनाच्या द्वारे, कोणी म्हणू शकतं भक्तीच्या द्वारे. साधनं मोक्ष मार्गाचे आहेत, मोक्ष प्राप्तीचे आहेत. परंतु काही साक्षात साधन असतात, काही परंपरा साधन असतात. म्हणून ज्ञानाला साक्षात साधन म्हटलेलं आहे. ज्ञानाला अनुकूल इतर साधन असतात, परंतु ऋते ज्ञाना न मुक्ती तरती शोकम आत्मविद. वेदानं उपनिषदानं सुद्धा सांगितलं, तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा कसल्याही प्रकारचा पर्याय नाही आहे. म्हणजे ज्ञान कोणतं? ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. एखादी गोष्ट आपल्याला ज्ञात नसेल, आपल्या माहितीमध्ये नसेल, तिचं ज्ञान होणं, माहिती होणं, त्यालाही ज्ञान म्हणतो. परंतु कोणत्याही ज्ञानाच्या द्वारे हे संभव नाही. सामान्य ज्ञानात, सामान्य एखादी माहिती, व्यवहारातली माहिती, प्रपंचातली माहिती, त्याच्याद्वारे मोक्ष संभव नाही. म्हणजे कोणतं ज्ञान पाहिजे? म्हणले वेदाचं ज्ञान पाहिजे, वेदवाक्याचं ज्ञान पाहिजे, श्रुतीवाक्यांचं ज्ञान पाहिजे. म्हणजे श्रुतीवाक्याच्या ज्ञानाने, वेदवाक्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो का? तिथं विचार केला तर वेदानं बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. वेदानं कर्मकांड सुद्धा सांगितलेलं आहे, वेदानं उपासना सुद्धा सांगितलेली आहे. परंतु त्यामध्ये, वेदामध्ये, श्रुतीमध्ये जो उपनिषद भाग आहे, ज्याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे, ज्याला वेदांत म्हटलेलं आहे, त्या वेदांताच्या माध्यमानं, त्या उपनिषदांच्या माध्यमानं, त्या ज्ञानाच्या माध्यमानं त्या ठिकाणी मोक्ष संभवतो. वेद आणि उपनिषद यांनी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे उपनिषदाच्या माध्यमानं, म्हणजे सर्व ज्ञान त्या ठिकाणी आहे का? सर्व ज्ञानाच्या द्वारे जे उपनिषदानं, वेदांतानं जे काही सांगितलेलं आहे, वेदानं सांगितले, सर्व ज्ञानाच्या द्वारे मोक्ष आहे का नाही? म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण केलं. आपण चतुर्वेद म्हणजे 4 वेद म्हणतो. 4 वेदाची 4 महावाक्ये सांगितली आणि 4 महावाक्यांच्या द्वारे तशा प्रकारचं ज्ञान, म्हणजे त्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे कशा प्रकारचं ज्ञान? एखादा साधक सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश कर्ण इंद्रियावरती त्या ठिकाणी पडलेला, आणि त्याच्याद्वारे त्या साधकाच्या मनावरती जर त्याचं, साधकाचं अंतःकरण पवित्र असेल, शुद्ध असेल, तर अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा त्याला अवबोध होतो आणि या महावाक्याच्या अवबोधानं त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीला त्या ठिकाणी ज्ञान साधन सांगितलेलं आहे. परंतु ज्ञान करण्याची आवश्यकता काय? ज्ञान कुठून आणावं लागतं? ज्ञान कुठून घ्यावं लागतं? ज्ञान जर कुठून आणावं लागत असेल, ज्ञान जर उत्पन्न करावं लागत असेल, तर ज्ञानाला सुद्धा, ज्ञानाच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या मोक्षाला सुद्धा अनित्यता येईल. कुठंतरी त्यालाही संकोचितपणा येईल. कारण नियम आहे यत यत कर्तृकम तत्त, ते काही नष्ट होणार आहे. जे काही उत्पन्न होणार आहे ते कुठं ना कुठं नष्ट होणार आहे. मग ज्ञानाच्या द्वारे तुम्ही मोक्ष उत्पादन करत आहात, तर त्या ठिकाणी मोक्षाला सुद्धा कुठंतरी त्या ठिकाणी एक संकोचितपणा आहे. म्हणून ज्ञान वेगळ्या प्रकारचं कुठून आणायचं नाही, फक्त स्वस्वरूपाची ओळख हेच काय त्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे कोणत्या बाजारातून आणायचं किंवा कुठून आणायचं, ठीक आहे, त्याला सहाय्य काही गोष्टी असतील, गुरु इत्यादी, शास्त्र इत्यादी, परंतु ते आपल्याच जवळ आहे, आपल्याच पाशी आहे. फक्त त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. म्हणजे मग आपलं ज्ञान आहे, आपल्या स्वरूपाची ओळख आहे, तर मग अडचण काय आहे? कुणाकडे जाण्याची किंवा दुसऱ्या साधनांची त्या ठिकाणी आवश्यक. थोडासा आवाज. म्हणजे ज्ञान जरी त्या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख करणं हेच त्या ठिकाणी ज्ञान आहे, मग त्याला बाधा काय आहे? का आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही? स्वस्वरूपाच्या ज्ञानामध्ये बाधा काय आहेत, अडचणी काय आहेत? तर मग अनेक प्रकारचे त्या ठिकाणी शास्त्रामध्ये याच्याविषयी खूप विस्तार आहे.
की आत्मस्वरूपाची ओळख आपल्याला नाही, जे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप सोडून आपण अन्य गोष्टीला त्या ठिकाणी स्वतःचं स्वरूप म्हणायला लागतो, ज्याला शास्त्रामध्ये अध्यास म्हटले. अध्यासाची व्याख्या करत असताना शास्त्रकार सांगतात अतस्मिन तद्बुद्धी अध्यास. जे ज्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये ती बुद्धी करणं, त्याला काय म्हटलेलं आहे? अध्यास. शरीर इत्यादीमध्ये, इंद्रिय इत्यादीमध्ये आत्मत्व बुद्धी करणं हा काय आहे? अध्यास आहे. शरीरामध्ये शरीराला इंद्रियाला आत्मा म्हणणं किंवा आत्म्याला शरीर म्हणणं, याला अनोन्याध्यास म्हटलेलं आहे. प्रश्न अशा प्रकारचा आलेला आहे ब्रह्मसूत्राच्या सुरुवातीच्या भाष्यामध्ये, ज्याला अध्यास भाष्य म्हटले. अध्यास भाष्यामध्ये प्रश्न करण्यात आला, अध्यास संभवतोच कसा? अध्यास होण्यासाठी जी काही सामग्री आहे ती सामग्री नसताना अध्यास कसा होऊ शकतो? कारण शरीर म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा अध्यास होण्याकरता काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी यांच्यामध्ये नसतील. अध्यास होण्याकरता काही ना काही साम्यता लागते. जसं वेदांतामध्ये आपण नेहमी एक उदाहरण देत असतो, कोणतं? रज्जू सर्पाकार भासियेले जगदंबर. तसं आत्मा आणि अनात्म्यामध्ये कुठं तुम्हाला साम्यता दिसते, कुठं त्या ठिकाणी काही एकरूपता दिसते की तुम्ही त्याच्यामध्ये अध्यास करता, अध्यास तुम्ही दाखवता? आत्मा कसा आहे? ज्या आत्म्याला चेतन म्हटलेलं आहे, नित्य म्हटलेलं आहे. आणि अनात्मा कशा प्रकारचा आहे? ज्या अनात्म्याला जड म्हटलेलं आहे, कुठंतरी त्या ठिकाणी अव्यापक म्हटलेलं आहे, कुठंतरी परिच्छिन्न म्हटलेलं आहे. परिच्छिन्न असणारी वस्तू, जड असणारी वस्तू, व्यापक असणाऱ्या, नित्य असणाऱ्या, चेतन असणाऱ्या वस्तूशी त्याचं काही साम्यच नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अध्यास होऊ शकतो. न्यायाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर न्यायामध्ये सगळ्यात ठोस प्रमाण कोणतं असेल तर ते अनुमान प्रमाण आहे. आणि अनुमान प्रमाणाच्या द्वारे कोणती गोष्ट सिद्ध करता येते. वेदांतामध्ये काही वेळेस श्रुतीनं सांगितलं, कारण वेदांतामध्ये सर्वोच्च कशाला म्हटलं तर श्रुतीला म्हटलं. श्रुतीनं सांगितलं की मग तिथं गप्प बसायचं, त्याच्या पुढं काही बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु न्यायशास्त्रामध्ये तसं नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशी गोष्ट आहे. अनुमान तुम्ही करून दाखवा. नुसत्या संकल्पानं, नुसत्या विचारानं त्या ठिकाणी कोणती गोष्ट सिद्ध होत नसते, त्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागतं. तर सर्व प्रमाणामध्ये अनुमान प्रमाण प्रबळ मानल्या जातं न्यायशास्त्रामध्ये. तर त्या भाषेत जर सांगायचं झालं, आत्मा अनात्मानो अध्यास रहितो विरुद्ध स्वभावत्वात तम प्रकाशवत, अशा प्रकारचे अनुमान म्हटले जातं. आत्मा आणि अनात्मा यांच्यामध्ये अध्यास होऊ शकत नाही. आत्मा अनात्म अध्यास रहितो हा निर्णय झाला. बरं, त्याला कारण काय दिलं? त्याच्यामध्ये कारण असतं, एक साध्य असतं, पक्ष असतं, कारण असतं. तर कारण काय आहे, हेतू काय आहे? तर सांगितलं विरुद्ध स्वभावत्वात. आत्म्यामध्ये आणि अनात्म्यामध्ये त्यांचा दोघांचा स्वभाव विरुद्ध आहे. धर्मीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विरुद्ध आहे. त्यांच्या धर्मामध्ये सुद्धा विलक्षणता आहे, वेगळेपणा आहे. तर यांच्यामध्ये अध्यास होऊ शकत नाही. आणि कोण्याही अनुमानाला एक काय द्यावं लागतं? दृष्टांत द्यावा लागतं. दृष्टांत जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर अनुमान पूर्ण मानले जातं. मग दृष्टांत कोणता दिला? तमक प्रकाशवत. तसं अंधकार आहे. अंधकार आणि प्रकाश दोन्ही एक होऊ शकतात का? नाही. प्रकाश हा एक वेगळा विषय आहे आणि अंधकार हा एक वेगळा विषय आहे. तसं अंधकार प्रकाश होऊ शकत नाही, प्रकाश अंधकार होऊ शकत नाही. प्रकाशाचा अध्यास अंधकारावर होऊ शकत नाही, अंधकाराचा अध्यास प्रकाशावर होऊ शकत नाही. मग हे दोघं विरुद्ध आहेत. तसेच आत्मा आणि अनात्मा. अनात्मा म्हणजे मग सर्व आलं, ब्रह्माच्या व्यतिरिक्त मग शरीर, इंद्रिय हे जगत दिसणारं, याच्यामध्ये आणि आत्म्यामध्ये कसल्याही प्रकारचं साम्य नाही. मग त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा अध्यास होऊ शकतो? अशा प्रकारची शंका पूर्वपक्षीयांच्याद्वारे ब्रह्मसूत्राच्या अध्यास भाष्यामध्ये करण्यात आली. तिथंही उत्तर देण्यात आलं. कारण शास्त्रकारांची, तसं ज्ञानोबरायांचं नाही, कोणाचं खंडन ज्ञानोबरायांनी नाही केलं ज्ञानेश्वरी. परंतु जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य पहा,
ब्रह्मसूत्रात त्याच्यावरती भाष्य असेल, गीतेवरती भाष्य असेल, वेगवेगळ्या दर्शनकाराची आपली शैली की समोरच्याचं खंडन करून मग आपलं मत प्रस्थापित करणं. काहींचं असं आहे, आमचं मत काहीच नाही, फक्त तुमचं खंडन करणं. बृहत प्रस्थानत्रयीमध्ये एक ग्रंथ आहे, खंडन खंड खाती. त्यांचे वडील श्री हर्ष, त्यांच्या लेखकाचं नाव, त्यांचे वडील वेदांती होते आणि त्यांना शास्त्रार्थामध्ये परास्त केलं, त्यांना सहन झालं नाही, त्यांनी आपला देह संपवला. मुलानं विचार केला की मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी अध्ययन करेल की मी त्यांना हरवेल शास्त्रार्थामध्ये. आणि मग त्यांनी त्या आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून अशा प्रकारचं व्याख्यान केलं. तुमचं मत काय, आमचं काहीच म्हणणं नाही, फक्त तुमचं मत चुकीचं. नाही तर गोष्ट कशी असते, तुमचं मत चुकीचं आहे, मग खरं काय आहे ते त्या ठिकाणी दाखवण्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते. तर जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी उत्तर दिलेलं आहे, जरी अशा प्रकारचं वाटत असेल की दोन्ही विरुद्ध स्वभावाचे आहेत, दोघांमध्ये अध्यास होऊ शकत नाही, परंतु शंकराचार्य सांगतात अध्यास होऊ शकतो. आणि आपण पाहतो, वर्तमानामध्ये पाहतो, कोणता त्या ठिकाणी अध्यास पाहतो आपण. शरीराला मी म्हणतो, शरीराला माझं म्हणतो, इंद्रियाला मी म्हणतो, इंद्रियाला माझं म्हणतो, हाच त्या ठिकाणी अध्यास आहे. कधी आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा अध्यास, कधी अनात्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा अध्यास. आणि हा अध्यास जोपर्यंत त्या ठिकाणी समाप्त होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी मोक्ष नाही. म्हणून जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, अहम मम इति लौकिको व्यवहार. लौकिक व्यवहार आहे, मी शरीर आहे, शरीर माझं आहे, मी इंद्रिय आहे, इंद्रिय माझे आहेत, अशा प्रकारचा व्यवहार दिसून येतो. त्या ठिकाणी अध्यास दिसून येतो. आणि अध्यास दिसून आल्यानंतर जसं अगोदर सांगून आलो, रज्जू सर्पाकार भासी रे जगदंब. रज्जूवरती पडलेल्या दोरीच्या सोलेच्या तुकड्याला पाहून जसा भासा सापाचा काय व्हायला लागतो, भास व्हायला लागतो, त्याला त्या ठिकाणी अध्यास म्हटलेला आहे. तसं आपल्याला अध्यास झालेला आहे. कोणता? शरीर म्हणजे मी, शरीर अंतपाती इंद्रिय म्हणजे मी, शरीर अंतपाती मन म्हणजे मी. आणि या अध्यासामुळे आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख आपल्याला नाही. जोपर्यंत अनृत बाजूला जात नाही तोपर्यंत खरं काय आहे ते समोर येणार. म्हणून वेदानं श्रुतीनं सुद्धा ब्रह्म म्हणजे काय स्पष्ट करते, की त्याचे स्वरूप लक्षणं सांगितले, परंतु नीतीच्या माध्यमानं शरीर नाही, इंद्रिय नाही, मन नाही, प्राण नाही, बुद्धी नाही, अशा प्रकारे हे नाही, ते नाही, ते नाही, नीतीच्या द्वारे आत्मस्वरूपाचं म्हणा, ब्रह्मस्वरूपाचं म्हणा आख्यान केलेलं आहे. आणि अशा प्रकारे अध्यास संपल्यानंतर, म्हणजे अध्यास कसा संपवता येईल, तसं रज्जूवरती सापाचा भास झालेला हा अध्यास केव्हा समाप्त होईल? म्हणजे मोठा साप दुसरा पाहिल्यानंतर अध्यास नष्ट होईल का? नाही. जोपर्यंत ज्याच्यावरती भासित होत आहे, कशावरती भासित होत आहे? रज्जूवरती भासित होत आहे. जोपर्यंत कोणी टॉर्च आणणार नाही, बॅटरी आणणार नाही, त्या रज्जूवरती प्रकाश करणार नाही, तोपर्यंत तो साप भासायला लागेल. त्या सापानं भीती निर्माण होईल, घबराट निर्माण होईल. आणि ज्यावेळेस ती दोरी रूपानं कळाली, पुन्हा तो साप वाटणार नाही. त्या दोरीला सर्व तुडून निघून जातील, त्याच्या समोरून निघून जातील, त्याच्यावरून निघून जातील. त्याप्रमाणे झालेला जो अध्यास आहे, मग तो अध्यास कशा प्रकारे? ज्याच्यावरती हे जगत सर्व अधिष्ठित आहे, त्या जगताचा अधिष्ठानभूत जो परमात्मा आहे, ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला जोपर्यंत आपण यथार्थ रूपानं ओळखत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भासित असणारं यच्छ यावं जगत, ज्याच्यामध्ये शरीर आलं, इंद्रिय आली, हे सर्व जगत आलं, तेच आपल्याला खरं वाटायला लागेल. परंतु ज्या दिवशी, ज्या वेळेला आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल, ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, पुन्हा वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. बाकी व्यवहारातले ज्ञान, प्रपंचातले ज्ञान, एक ज्ञान तुम्हाला होईल, दुसरं होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही.
जसं डॉक्टर जोग साहेब आहेत, डॉक्टर आहे, पण त्यांना म्हटलं घर बांधायचं, ते म्हणते नाही, माझा त्यातला अभ्यास नाही. माणसाचं आयुष्य जरी गेलं ज्ञान प्राप्त करता करता, माणूस संपूर्ण शिकलो असं म्हणू शकत नाही. परंतु ज्यानं आत्मज्ञान म्हणा, ब्रह्मज्ञान म्हणा, ज्याला अवगत झालेला आहे, त्याला सर्व काही शिकल्याप्रमाणे वेदामध्ये श्रुती आलेली आहे, एक विज्ञातेन सर्व विज्ञातम भवति. एका ब्रह्माला जाणलं की सगळं जाणल्याप्रमाणे, पुन्हा त्याला वेगळं जाणण्याची काही आवश्यकता नाही. उपनिषदामध्ये कथा आलेली आहे, ज्यावेळेस एक पुत्र विद्या अध्ययनाकरता जातो, परत येतो आणि विद्या अध्ययन करून आल्यानंतर थोडासा अभिमान होतो. वडील आल्यानंतर, वडील तत्वज्ञानी होते, विचारलं असं काही तू जाणलं का, असं काही तू अवगत केलं का की एकाला जाणलं की सगळं काही जाणल्याप्रमाणे. त्याने विचार केला, मी एवढे वर्ष गुरुकुलामध्ये राहिलो, परंतु असं काही आतापर्यंत माहीत झालं नाही. मग त्याला साधना सांगितली, अभ्यास सांगितला, वेगळा विषय आहे, पण त्यावेळी दिलेलं उत्तर आहे एक विज्ञातेन सर्व विज्ञातम भवति. जसं एक मटका मातीचा आहे हे कळालं की सगळे मटके मातीचे आहेत हे कळायला वेगळा विचार नाही. एक सोन्याचा अलंकार सोन्याचा आहे कळाल्यानंतर बाकी सोन्याचे अलंकार सोन्याचे आहेत सांगण्याची आवश्यकता नाही. तसं ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान जर आपल्याला झालेलं असेल, होत असेल, तर त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो. सिद्धच त्याच्यासाठी मोक्ष आहे. म्हणजे मोक्ष प्राप्त झाला हे ओळखायचं कसं? जर कुणी म्हणत असेल मला मोक्ष प्राप्त झाला, तर त्याला मोक्ष प्राप्त झाला आहे का? त्यासाठी सुद्धा उपनिषदामध्ये एक श्लोक आलेला आहे, यस्य मतम तस्या मतम मतम यस्य न वेदसः विज्ञातम अविजानताम अविज्ञातम विजानता. जो म्हणत असेल मी जाणलं, त्यानं जाणलं नाही. यस्य मतम तस्या अमतम. जो म्हणतो मी जाणलं, त्यानं जाणलेलंच नाही. उपनिषदामध्ये आलेली कथा आहे, ज्यावेळेस एका राजानं पण ठेवलेला आहे, जो कोणी असेल ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी यायचं आणि माझ्या या गायी बांधलेल्या आहेत त्या गायी घेऊन जायची. परंतु प्रश्न पडला, म्हणावं कसं मी ब्रह्मज्ञानी? ब्रह्मज्ञानी म्हटलं की संपलं, तुम्ही ब्रह्मज्ञानी नाही. एक ऋषी आले, मला नाव त्यांचं आठवत नाही, आणि शिष्यानं सांगितलं मला आपल्याला गायी आवश्यक आहेत, घ्या गाई. राजाने विचारलं तुम्ही उत्तर दिलं नाही. मला उत्तर देणार ना, तुला द्यायच्या असल्या तर गाई दे, उत्तर देणार. म्हणून यस्य मतम तस्या मतम ज्या स्तुतीनं सांगितलेलं आहे, हा स्वस्वरूपाच्या अनुभवाचा विषय आहे. ठीक आहे, कोणाला तो ओळखू येईल, आणि माझा ब्रह्मस्वरूपाचा अनुभव कुणी जाणला पाहिजे, कुणी ओळखला पाहिजे. 4 माणसानं ओळखला, 10 माणसानं ओळखला, 100 माणसानं माझा अनुभव ओळखला म्हणजे माझा अनुभव मोठा झाला, काही गरज नाही. स्वतःचा अनुभव स्वतःसाठी आहे. आणि अशा प्रकारचं पवित्र असणारं ज्ञान, ते ज्ञान जर आपल्याकडं असेल तर त्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष त्या ठिकाणी निश्चितच आहे. पुढं शब्द वापरला एर कीर नाही आन, निश्चितपणा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संशय नाही, कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये संदिग्धपणा नाही, खरोखरच त्या ठिकाणी. कारण स्पष्ट सांगितले, ऋते ज्ञाना न मुक्ती. ऋते म्हणजे सोडून, बाकी कोण्याही कर्माचा कोण्याही मार्गाचा अवलंब करा, मोक्ष प्राप्ती संभव नाही शिवाय ज्ञानाशिवाय पर्याय नाही. परंतु ते ज्ञान अवधारण करण्याकरता ज्ञानोबा पुढे सांगतात, परी तेची थारे ऐसे मन. थारेचा खाली अर्थ केलेला आहे टिकेत. ते ज्ञान, जे ज्ञान कसं आहे, ते ज्ञान पैगा बरवे, ते बरोबर ज्ञान आहे. राजविद्या राजवह्यम पवित्रम विदमुत्तमम, ज्याला राज विद्या म्हटलेलं आहे, उत्तम अशा प्रकारचं ज्ञान म्हटलेलं आहे. ते ज्ञान टिकायचं असेल तर तशा प्रकारचं ऐशे मन शुद्ध होवावे. मन शुद्ध पाहिजे. म्हणजे मनशुद्धीचा आणि ज्ञानाचा कार्यकारण भाव काय आहे? मनशुद्धीचा आणि ज्ञानाचा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी काय आहे? मनशुद्धी हा वेगळा विषय आहे, ज्ञान हा वेगळा विषय आहे. परंतु ज्ञान प्राप्ती करण्याकरता मन तत्पर पाहिजे, मन त्या ठिकाणी पवित्र पाहिजे. पवित्र मन नसेल, शुद्ध मन नसेल, मग केवढाही गुरु, केवढाही महाराज, केवढाही व्याख्याता आणला, एखाद्या व्याख्यात्याला
बोलू नये तसं उघडून जरी पेलं तरी ज्ञान होणं नसेल, जर पात्रता नसेल. उदाहरण दिल्या जातं, वाघिणीचं दूध जर धारण करायचं असेल सुवर्ण पात्र लागतं. सुवर्ण पात्राशिवाय त्या दुधाला त्या ठिकाणी धारण करता येत नाही. मग वाघिणीच्या दुधाचं एवढं महत्त्व आहे, ते तर पवित्र ज्ञान आहे. जे ज्ञान जन्म मरणाच्या बंधनातून त्या ठिकाणी जीवाला मुक्त करतं. मग ते ज्ञान किती पवित्र असणारं ज्ञान, त्या ज्ञानाला धारण करणारा अधिकारी तशा प्रकारचा असला पाहिजे. अधिकारी नसेल, इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं, इकडून सोडून देण्याची आवश्यक आपोआप ते निघून जातं. कधी त्याच्यावरती विश्वास बसणार नाही, कधी त्याच्यावर चिंतन होणार नाही, कधी त्याच्यावरती मनन होणार नाही, त्याच्यावरती निधिध्यासन होणार नाही आणि त्याचा अंतकरणावरती परिणाम होणार. अंतकरणावरती परिणाम होण्याकरता नाही तर कधी कधी आपण मग एखादी गोष्ट आपल्याला पचली नाही, रुचली नाही, आपल्यावर परिणाम झाला नाही, कधी कधी आपण मग वक्त्यालाही दोष द्यायला लागतो, महाराज लोकांना दोष द्यायला लागतो. कधी कधी एखाद्या कमी वयाच्या वक्त्याकडून जर तशा प्रकारचं काही ज्ञानाविषयी बोलल्या गेलं, हा महाराज जरा नवीन आहेत, अजून आपल्याला नाही समजलं, त्याचा दोषारोपण कुणावरती? महाराजावर. आपली पात्रता कुठपर्यंत आहे आपण विसरून जातो. म्हणून ते ज्ञान किती चांगलं असलं परंतु त्याची जर पात्रताच आपल्यामध्ये नसेल, पात्रता म्हणजे मनाची पात्रता, आणि ती पात्रताच जर नसेल तर मग ज्ञान देणारा केवढा असेल किंवा ते ज्ञानही केवढं त्या ठिकाणी गुह्यतम असेल. ती पात्रता जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ज्ञानाचा आपल्या मनावरती परिणाम होणारच नाही. म्हणजे मन शुद्ध पाहिजे. म्हणजे अशुद्ध मन होतं कशानं आणि शुद्ध करण्याचा उपाय काय, पर्याय काय, दोन्ही गोष्टीचा विचार झाला पाहिजे. मन अशुद्ध अपवित्र होतं कशानं? जसं आपण एखादं घर स्वच्छ केलं, कुठली साफसफाई केली, शरीरावरती धूळ येते, धुळीनं शरीर अस्वच्छ होतं, अपवित्र होतं. मग ते आपण स्नानाच्या द्वारे, साबण याच्याद्वारे आपण शरीर स्वच्छ करतो. तसं मन काही दिसणारा अवयव आहे का? आपला चेहरा अस्वच्छ झाला, आपण पाण्यानं त्या ठिकाणी स्वच्छ करू. हात पाय त्या ठिकाणी अस्वच्छ झाले, आपण पाण्याच्या द्वारे त्याला पवित्र करू, स्वच्छ करू. तसं मन असं दिसणार आहे का? त्याला आपण शरीरातून बाहेर काढलं, त्याला चांगल्या प्रकारचा शॅम्पू सर्फ लावून त्याला साबण लावून स्वच्छ केलं आणि पुन्हा मनामध्ये स्थापन केलं, अशा प्रकारचं मन दिसणार नाही. शास्त्रानं ज्याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे. काही दिवसापूर्वी कोल्याचेच आमचे एक डॉक्टर औरंगाबादला येऊन गेलेला आहे, मनोरोग तज्ज्ञ, मानसिक रोग तज्ज्ञ. त्यांना म्हटलं, डॉक्टर साहेब मन आहे का, तुमच्या मान्यतेमध्ये काय आहे? त्यांनी म्हटलं, महाराज, आणि त्या मनाच्या पवित्रेकरता आम्ही जी साधना करतो, आम्ही लोकांना जी साधना सांगतो, त्या साधनेची खरी त्याच्यामध्ये काही खरेपणा आहे का? आमचं चाललेलं, तुमची त्याच्यावर काही मान्यता आहे का? त्यांनी सांगितलं, तुम्ही ठीक आहे त्याला इंद्रिय मानता, मन मानता, पण आम्ही मस्तिष्कामध्ये, ज्याला मस्तिष्क म्हटलेलं आहे, मेंदू म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये उडणारे तरंग म्हणजेच मन आहे. मन काही वेगळं नाही. म्हणजे मग उडणारे तरंग असतील, विचारांचे तरंग असतील, त्याला तुम्ही म्हणत असाल तर भजनाचा, साधनेचा, जपाचा, तपाचा त्याच्यावर परिणाम कसा होतो? म्हणजे मन, ज्या मनामध्ये अनेक तरंग वारंवार उठत राहतात, निर्माण होत राहतात आणि कुठंतरी आपण ध्यानामध्ये, साधनेमध्ये, जपामध्ये, तपामध्ये बसतो, त्यावेळेला कुठंतरी ते मन एकाकार व्हायला लागतं. त्याच्यामध्ये उठणारे अनेक तरंग कुठंतरी शांत व्हायला लागतात आणि एखादा तरंग उठायला लागतो आणि एक तरंग उठला म्हणजे भगवंताच्या नामाचा म्हणा, स्वरूपाचा म्हणा, तर त्या मनावरती असलेलं जे काही ताण आहे, बर्डन आहे, ते कुठंतरी कमी व्हायला लागतं. आणि जेवढा त्याच्यावरचा ताण कमी होईल तेवढं त्या मनामध्ये चांगले विचार येणं, चांगल्या विचारांचं स्फुरण होणं. म्हणजे त्यांच्याही दृष्टीने त्यांनीही आध्यात्मिक जपतपाचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलं. आणि आपण तर म्हणतो मन षष्ठान इंद्रिय आणि प्रकृती स्थान एक 6वं इंद्रिय आहे मन. मग हे मन अस्वच्छ कशानं होतं, अपवित्र कशानं होतं? आपण अनेक प्रकारचे कर्म करतो, जन्मजन्मांतरामध्ये आपण पाप करतो, पुण्य करतो आणि त्या पापाचे, पुण्याचे संस्कार आपल्या मनावरती बसत असतात. माणसं पाप करतात, माणसं पुण्यही करतात. प्रश्न असा पडतो की
पुण्य केल्यानंतर माणूस पापाकडे का प्रवृत्त होतो? माणसाने एखादा पुण्य प्रारंभ केले ना, पुण्यच करत राहायला पाहिजे, तो पापाकडे पुन्हा पुन्हा का प्रवृत्त होतो? कारण त्यानं केलेलं पाप त्याच्या पुण्याच्या द्वारे जरी धुवून जात असलं तरी त्या पापाचे काही ना काही संस्कार त्या अंतकरणाला म्हणजे मनाला, चित्ताला चिकटून राहतात, पूर्णपणे स्वच्छ होत नाही. कारण कोणतंही कर्म करण्यासाठी अंतकरणामध्ये त्याचे काय पाहिजेत? संस्कार पाहिजे. जसं शेतामध्ये आपण टाकलं बियाणं, काय जे टाकलं तेच उगवणार, जे टाकलंच नाही ते उगवू शकत नाही. ठीक आहे, कोणी म्हणजे आम्ही काय गाजरपाला काय टाकतो का, तोही उगवतो, पण त्याचंही कधी ना कधी त्यामध्ये बी पडलेलं असतं. म्हणून कोणतीही गोष्ट ज्यावेळेस त्याच्यामध्ये पडत असते त्याचाच उद्भव होत असतो, त्याच्यापासूनच उत्पत्ती होत असते. मग मनामध्ये जे काही पापकर्माचे आपल्याला संस्कार असतात तेच संस्कार पुन्हा पाप करायला प्रवृत्त करतात. काही चांगले संस्कार असतात तेच संस्कार चांगल्या कार्यामध्ये प्रवृत्त करतात. मग चांगले कर्म करतो मनुष्य, त्याचं पाप जर धुवून जात असेल, अंतःकरण स्वच्छ होत असेल, तर पुन्हा तो व्यक्ती पापकर्माकडे का वळतो? त्याचं पाप जरी स्वच्छ होत असलं, पाप धुवून जात असेल, परंतु त्या पापाचे संस्कार चिकटून राहतात. जसं उदाहरण द्यायचं झालं, काही डाग असतात, चहाचा डाग, डाळिंबाचा डाग, केळीचा डाग, त्याला किती जरी धुतलं त्याचा हलकासा डाग तो सोडतोच. त्याप्रमाणे काही पापकर्माचे संस्कार, आपण कितीही चांगली कर्म केली तर त्याचे संस्कार पापकर्माच्या अंतःकरणामध्ये राहतात आणि ते पापकर्माचे संस्कार पुन्हा पाप करायला कुठंतरी बीज रूपानं त्या ठिकाणी योगदान देतात. पुन्हा मनुष्य पाप करतो, पुन्हा त्या ठिकाणी पुण्य करत राहतो आणि हे चालत राहतं. आणि अशा प्रकारे वारंवार 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 त्या मनावरती पापाचे संस्कार झाले की मग ते मन अपवित्र, अशुद्ध त्या ठिकाणी व्हायला लागते. आणि त्या अशुद्ध अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्या ज्ञानाकरता मन स्वच्छ पाहिजे. जसं आपल्याला शेतामध्ये कापूस लावायचा आहे, सोयाबीन पेरायची आहे, तर अगोदर त्याला नांगरणी करावं लागतं, त्याला रोटर करावा लागतो, त्याला पाळी घालावी लागते आणि मग त्याच्यामध्ये काय करावं लागतं. असं कधी आपण करत नाही की गेल्या वर्षीच्या पराठ्या तशाच उभ्या आहेत त्याच्यामध्ये कापूस नवीन करत नाही. अगोदर शेत स्वच्छ करावं लागतं. सामान्य कापूस सोयाबीन उगवायचं असेल तर रान स्वच्छ करावं लागतं, शेत स्वच्छ करावं लागतं. तर ते पवित्र ज्ञान जे जन्ममरणातून आपल्याला बाहेर काढणार आहे, ते ज्ञान या अंतःकरणामध्ये जर उत्पन्न व्हायचं असेल तर अंतःकरण म्हणजे मन तशा प्रकारचं पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणामध्येच काय होतं, ते ज्ञान प्रगट होतं. त्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष. बरं ठीक आहे, ज्ञान मन अशुद्ध होतं पाप संस्कारामुळे. म्हणजे शुद्ध कशानं होईल? म्हणजे शुद्ध होण्याचे अनेक उपाय सांगितले. म्हणजे शुद्ध होण्यासाठी त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जप सांगितलेला आहे, तीर्थयात्रा सांगितलेला आहे, दानधर्म सांगितलेला आहे, अन्नदान सांगितलेलं आहे, संत सेवा सांगितलेली आहे. म्हणजे संत सेवेनं सुद्धा त्या ठिकाणी काय अंतःकरण शुद्ध होतं. हो, संत सेवाच कशासाठी सांगितलेली आहे? ती अंतःकरण शुद्धीसाठी. कधी कुणाला वाटत असेल की अंतःकरण शुद्धीसाठी नाही, कधी लोकांना वाटत असेल, साधू संतांना वाटत असेल, वेदाला शास्त्राला वाटत असेल, पुढं लोक चांगली निघणार नाहीत, साधू संतांना कोणी विचारणार नाही, म्हणून आपण आताच लिहून ठेवावं काय की साधू संतांची सेवा करा. वेदानं सुद्धा एका मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरुची महत्ता सांगितली, गुरुसेवेची महत्ता सांगितली. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्ती अकृतकृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत. तिथं सकारात्मक शब्द वापरल्याचं, गुरुम एव अभिगच्छेत. गुरुनाथ म्हणजे संतांना शरण जावं लागेल आणि त्या संतांच्या सेवेशिवाय, संतांच्या शरणागतीशिवाय त्या ठिकाणी मन शुद्धी त्या ठिकाणी होऊ शकत. कुणाला प्रश्न पडतो, महाराज जर गुरुकडं, जर संतांकडं देव आहे तर गुरुनी काय करावं, संतांनी काय करावं? तो देव आम्हाला द्यावा, मोक्ष आम्हाला द्यावा जर त्यांच्याकडे आहे. आणि जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांच्याकडे जाण्याची, त्यांची सेवा करण्याची गरज काय? कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला निरर्थक वाटत असेल, परंतु ती कशा प्रकारची सार्थक आहे. संत सेवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची सेवा ही
त्यांच्या सेवेकरता नसून ती आपलं अंतःकरण आपलं मन शुद्ध करण्यासाठी आहे. त्याला नेहमी एक मी दृष्टांत सांगत असतो. एका गुरुकुलामध्ये एक गुरुजी शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण द्यायचे. शेवटचं अस्त्र ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलेलं ते प्रशिक्षण द्यायचे. पण त्यांच्याकडे कोणी टिकत नव्हतं. म्हणजे का टिकत नव्हतं? ते खूप मारायचे. म्हणजे मारायचे का? कुणाला काही त्यांचा अर्थ समजायचा नाही. 8-10 दिवस कोणी 15 दिवस त्या गुरुकुलामध्ये टिकायचं, सोडून निघून जायचं. कारण यांनी दिसला की शिष्य मारायचं. एका शिष्यानं ठरवलं की काही होऊ यांच्याकडून आपल्याला ब्रह्मास्त्राचं ज्ञान घ्यायचं. 8 दिवस 15 दिवस शिष्यानं खूप मार खाल्ला. परंतु त्याने एक निरीक्षण केलं गुरुचं. गुरु मारतात केव्हा? ज्यावेळेस गुरुकडं लक्ष आपलं नसेल त्यावेळेस गुरुचा मार खावा लागतो. आणि गुरु आले, उभा टाकायचं, नमस्कार करायचा, हात जोडायचा, गुरुदेव निघून जायचे. त्याच्या लक्षात आलं, गुरुकडं पाहिलं अवधानानं, गुरु काही करत नाही. त्याला एवढी सवय झाली, तो एवढा दक्ष झाला, कुठल्याही बाजूनं पावलांचा आवाज आला, उठून उभा टाकायचा आणि गुरुंकडे पाहून नमस्कार करायचा. त्याचा एवढा अभ्यास झाला, तो झोपीमध्ये, गाढ झोपीमध्ये जरी असला आणि कोण्याही दिशेने पावलाचा आवाज आला की ताटकून उठायचा आणि नमस्कार करायचा. एवढा तो तत्पर झाला. एक दिवशी बोलवलं, म्हणले हे बस, हे ब्रह्मास्त्र, हा ब्रह्मास्त्राचा मंत्र घेतला त्यानं. पण विचारलं, गुरुदेव विचारू एक प्रश्न, माझं तर शिक्षण झालं. म्हणजे विचार, तुम्ही एवढं जर सोपं असेल ब्रह्मास्त्राचं ज्ञान देणं, मग एवढी मारामार तुम्ही का करता? तुम्ही जर मारामारी नसती केली तर तुमची खूप शिष्य फौजफाटा झाला असता. पुण्या गुरुचे शिष्य, अमुक गुरुचे शिष्य परिवार वाढला असता. हे करता कशासाठी? तुम्ही एवढं मारता का? म्हणजे मला शिष्य वाढवायचे नाही. तशा प्रकारचा मला शिष्य नकोय जो ब्रह्मास्त्र धारण करून रणांगणामध्ये उभा आहे आणि ऐकलं एका सैनिकानं पाठीमागून भाला मारला आणि तो मरण पावला. अशा प्रकारचा मला शिष्य नकोय. ज्याच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे त्याचं चारी बाजूला लक्ष असलं पाहिजे. कोणत्याही दिशेनं शस्त्र अस्त्राचा वार त्याला झेलता आला पाहिजे आणि युद्ध करता आलं पाहिजे. तर शस्त्रास्त्र घेऊन काही उपयोग नाही. तसं ब्रह्मज्ञान देणं सोपं आहे, घेणं सोपं आहे, परंतु ते ब्रह्मज्ञान धारण करणं अत्यंत कठीण आहे. आणि ते धारण करण्याची क्षमता, पात्रता ती येत असते सेवेतून म्हणा, भगवंताच्या नामस्मरणातून म्हणा. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी सांगितलं, तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तनानं मनानं धनानं गुरुची सेवा, तेथे सेवा हा दारवंटा. तुकोबरांनी सुद्धा सांगितलं, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तो काम. या भवसागरातून जायचं असेल तर संत सेवा सांगितली. संत सेवा ही संतांसाठी नाही, संत सेवा ही आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी आहे. संत सेवा ही आपल्या पात्रतेसाठी आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण कुणी तर्क लावायला लागतं. देवाच्या नामस्मरणाचा आणि मनाच्या शुद्धीचा कार्यकारण भाव काय? तर भगवंताचं नामस्मरण केल्यानं अंतःकरण शुद्ध होतं. म्हणजे कशा प्रकारे शुद्ध होतं? अगोदर जे सांगितलं डॉक्टरांच्या भाषेमध्ये, कुठंतरी मन एकत्रित व्हायला लागतं, एका जागेवरती स्थिर व्हायला लागतं. आणि एका जागेवरती स्थिर झालेलं मन, त्याच्यामध्ये असणारे विकारांचे उठणारे जे उपलव आहेत ते कुठंतरी शांत व्हायला लागतात आणि मन हळूहळू त्या ठिकाणी पवित्र व्हायला लागतं. म्हणून भगवंताचं नामस्मरण असेल, अन्नदान असेल, धनदान असेल, वेगवेगळ्या उपायांच्या द्वारे आपलं मन त्या ठिकाणी पवित्र करता येतं, शुद्ध करता येतं. आणि शुद्ध मन, आणखी एक विचार करायचा झाला, ज्ञान ज्याला म्हटलेलं आहे, ब्रह्मज्ञान ज्याला म्हटलेलं आहे, भगवत दर्शन ज्याला म्हटलेलं आहे, त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? अंतःकरणामध्ये भगवंताचं दर्शन होणं यालाच काय म्हटलेलं आहे? मोक्ष म्हटलेलं. मोक्ष काय वेगळा कुठून आणायचा? देव आणला आणि मनामध्ये बसवला नाहीये. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि सर्वम खलविदम ब्रह्म, चराचरामध्ये कणाकणामध्ये तो वसलेला आहे. कुठून आणायचा नाही. त्याला आणायचं म्हणल्यावर त्याच्यामध्ये कुठंतरी संकोचितपणा आहे. तो आहेच, फक्त आहे तिथे त्याला पाहायचं. जसं एखादा आरसा आहे, त्या आरशामध्ये
धूळ बसलेली असेल तर त्या आरशामध्ये आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसणार नाही, चेहरा दिसणार नाही. तसं मनरूपी आरशावरती अनेक जन्माचे संस्कार त्याच्यावरती पडलेले आहेत. जोपर्यंत ते संस्कार पुसल्या जाणार नाहीत नामस्मरणाच्या द्वारे, संत सेवेच्या द्वारे, तोपर्यंत आत्म्याचं म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब, स्वतःचं दर्शन आपल्याला स्पष्ट रूपानं त्या ठिकाणी अनुभवाला येणार नाही. म्हणून अंतःकरण पवित्र करणं हे अत्यंत त्या ठिकाणी, उलट असं म्हणावं लागेल परमार्थ ज्याला आपण म्हणतो, देवदेव करणं ज्याला म्हणतो, हा सगळा जो खटाटोप आहे. मग कोणी तीर्थयात्रा करत असेल, कोणी दानधर्म करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी व्रत उपवास करत असेल, कोणी तीर्थयात्रा करत असेल, कोणी जगत, कोणी संत सेवा करत असेल, या सर्वांचं सार जर काय असेल, सार म्हणजे त्यांचं साध्य जर काय असेल, साध्य एवढंच आहे, मन शुद्ध, मन चंगा तो कटोटी गंगा. परमार्थाचा सगळा खटाटोप फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ते म्हणजे मन पवित्र करणं. कारण म्हणलेलं आहे, मन एव मनुष्याना कारणम बंध मोक्षयो. मनुष्य जीव त्या ठिकाणी बंधनामध्ये अडकायचा असेल तर त्याला कारण मनच आहे. आणि जीवाला मुक्त व्हायचं असेल, भगवत स्वरूपाचं दर्शन, आत्मस्वरूपाचं दर्शन, ब्रह्मस्वरूपाचं दर्शन करायचं असेल तर त्याला सुद्धा कारण त्या ठिकाणी मनच आहे. म्हणजे कोणतं मन? बंधम तो विषयासक्तम. विषयासक्त, विषयामध्ये आसक्त असणारं मन त्या ठिकाणी बंधाला कारणीभूत आहे. आणि विषयापासून विरक्त असणारं मन त्या ठिकाणी मोक्षाला कारणीभूत आहे. जसं आपण घराला कुलूप लावतो, त्या कुलपाला चाब्या किती असतात? कुठं 2 असतील, 4 असतील, परंतु एकाच साईजची असते ना. असं नाही की लावायची चाबी एक, उघडायची एक, असं नसतं. ज्या चाबीनं कुलूप लावल्या जातं त्या चाबीनं उघडल्या जातं. डावीकडे फिरवलं उजवीकडे, कुठंतरी उघडतं, कुठंतरी लागल्या जातं. तसं मनाला त्या करण्यासाठी एकच चाबी. तेच मन इकडं फिरवलं, एका बाजूला फिरवलं, विरक्तीच्या बाजूला फिरवलं तर मोक्षाकडं नेतं. आणि तेच त्या ठिकाणी विषयासक्त अवस्थेकडं, विषयाकडं जर त्या ठिकाणी मन वळवलं तर त्या ठिकाणी आपल्याला बंधनाकडे टाकतं. म्हणून परितेची थारे ऐशे मन शुद्ध होवावे. ते पवित्र अशा प्रकारचं ज्ञान, जे ज्ञान तैशे मोक्षे देईल ज्ञान, परी होवा येत कीर नाही आन, परितेची थारे ऐशे मन शुद्ध होवावे. त्याला अनुसरून ज्ञानोबराने आणखी एक ओवी सांगितली, तरी विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तरणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेवली थे. मन शुद्ध करण्याकरता वैराग्याची सुद्धा आवश्यकता आहे. नुसत्या ज्ञानानेही नाही, नुसत्या भक्तीने नाही, आणि नुसत्या वैराग्याने नाही. कारण एकमेकाला पूरक आहे. तुकोबारांच्या अभंगाचा जर विचार केला तर तुकोबारांनी एक उदाहरण दिलेलं आहे. धान्य, अग्नी आणि जल. या उदक, अग्नी, धान्य झाल्या गडे पाक, एकावीन एक कामा. 3 गोष्टी एकत्रित आल्या तर त्या ठिकाणी स्वयंपाक होतो. तसं ज्ञानही पाहिजे. ते ज्ञान धारण करण्याकरता वैराग्य पाहिजे. वैराग्या वाचोनी तगणीची नाही. ते ज्ञान तगायचं असेल तर वैराग्य पाहिजे. वैराग्याची जर आवश्यकता नसेल तर लोक मूर्ख नव्हते. ग्रहप्रपंच सोडून त्या ठिकाणी संसाराचा त्याग करून वनामध्ये तप करण्याकरता. कारण ज्ञान जर टिकवायचं असेल तर अंतःकरणामध्ये वैराग्य सुद्धा पाहिजे. म्हणजे वैराग्य जर नसेल तर त्या ठिकाणी विषयासक्ती सुटणार नाही. विषय मनामध्ये राहतील. विषयासक्ती सुटणार नाही तर अंतःकरण शुद्ध होणार नाही. अंतःकरण शुद्ध होणार नाही तर त्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्नच होणार नाही. आणि ज्ञानच उत्पन्न होणार नाही तर मोक्ष प्राप्त होणार नाही. मग ज्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल, जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर त्याला कारण एकच आहे, मोक्ष. त्या मोक्षाला कारण एकच आहे, ज्ञान. त्या ज्ञानाला कारण एकच आहे, अंतःकरण शुद्धी. त्या अंतःकरण शुद्धीला कारण अनेक प्रकारची आहेत. देवाचं नामस्मरण, संत सेवा, गुरुसेवा या साधनांच्या द्वारे अंतःकरण पवित्र करायचं. पवित्र अंतःकरणामध्ये ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती. आणि मोक्षाची प्राप्ती जीवनामध्ये एकदा प्राप्त झाली, मोक्षालाच भागवतामध्ये
एक शब्द आलेला आहे अपवर्ग. मोक्ष शब्दाचा जर विचार करायचा झाला तर मुचरी मोचने या धातूपासून त्या ठिकाणी मोक्ष शब्द बनलेला आहे. सुटणं, बंधनातून सुटणं हा त्याचा शब्दार्थ सांगितलेला आहे. पण त्याच्यासाठी एक शब्द आलेला आहे कोणता? अपवर्ग. अपवर्ग शब्दाचा विचार करत असताना सांगितलं निर्गतः पवर्ग यस्माचा अपवर्ग, ज्याच्यामधून पवर्ग निघून गेलेला आहे. म्हणजे पवर्ग कशाला म्हणावं? आपण बाराखडीमध्ये पाहतो अनेक प्रकारचे वर्ग आहेत. व्याकरणाच्या दृष्टीनं पाहायचं झालं क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. क च्या पुढं 4 अक्षर, 5 अक्षर, क ला धरून च, पुन्हा ट, पुन्हा त आणि प वर्ग. असे वर्ग आहेत, 5 वर्ग आहेत. त्याच्यापैकी एक वर्ग आहे प वर्ग. ज्या प वर्गामध्ये 5 अक्षर आहेत प, फ, ब, भ आणि म. एका एका अक्षराचा एक एक अर्थ सांगितला. प चा अर्थ सांगितला पतन, फ चा अर्थ सांगितला फलाशा, ब चा अर्थ सांगितला बंध म्हणजे बंधन, भ चा अर्थ सांगितला भय आणि म चा अर्थ सांगितला मरण, मृत्यू. पतन, मोक्ष एकदा प्राप्त झाला की पुन्हा पतन नाहीये. यद गत्वान निवर्तन्ते धाम परम मम. बाकी जगातलं कोणतंही पद आपल्याला प्राप्त होऊ द्या, ते कुठं ना कुठं पतनशील आहे. गावचा सरपंच झाला की प्रधानमंत्री झाला की मुख्यमंत्री झाला, त्याला कुठंतरी काळाची मर्यादा आहे. परंतु मोक्ष प्राप्त झाला त्याला मर्यादा नाही, अमर्यादित अशा प्रकारचं त्या फलाशा नाही. बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये फलाशा असू शकते, परंतु ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याला कसल्याही प्रकारची फळाची अपेक्षा राहत नाही. कारण ज्यानं देवाला प्राप्त केलं त्याला जीवनामध्ये आणखी प्राप्त व्हावं काय, कशाला कामना शिल्लक राहणार. पतन, फलाशा, बंध. मोक्षानं त्या ज्ञानानं मोक्ष होतो आणि मोक्ष झालाच म्हणजे बंधन समाप्त. बंध आणि भ चा अर्थ सांगितला भय. भय सुद्धा राहत नाही. म्हणजे भय केव्हा होतं? भय नेहमी दुसऱ्यापासून होत असतं. स्वतःला स्वतः भेटतो का माणूस? द्वितीयात वा भयम भवती स्तुतीने सांगितलं, दुसऱ्यापासून नेहमी भय होतं. एकटा रूममध्ये माणूस आहे, असं वाटतं का कधी मीच मला मारायला लागेल, दुसरा कोणीतरी येईल मला मारेल, भीती असते. परंतु मोक्ष प्राप्त झाल्यानंतर, ज्ञान संपादन झाल्यानंतर विश्वची माझे घर, हे सर्व माझेच आहेत, माझं स्वरूप आहे, मग भीती कुणापासून वाटते? दुसरं कोणी नाहीच आहे, तर मग भीती त्या ठिकाणी समाप्त होते. आणि ज्याला मोक्षाची प्राप्ती झाली त्याला मरण सुद्धा नाही. म्हणून म्हटलेलं आहे पतन, फलाशा, बंद, भय, मृत्यू जहा पर्ण जाय, प, फ, ब, भ, म रहित सो अपवर्ग कहा. त्यालाच अपवर्ग म्हटलेला आहे, त्यालाच मोक्ष म्हटलेला आहे, त्यालाच मुक्ती म्हटलेलं आहे. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी विचार करत मुक्तीचे प्रकार वगैरे वेळ आपली झालेली आहे. मुक्ती सायुज्यतावरा तिची करा बापांनो. अशा प्रकारची मुक्ती, अशा प्रकारचा मोक्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावा. त्याकरता आवश्यक असणारं अव्यवहित साधन असणारं ज्ञान ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. ते ज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्या अंतःकरणाचं सामर्थ्य, अंतःकरणाची पात्रता तशा प्रकारची यावी. अंतःकरणाची पात्रता येण्याकरता जी काही साधनं आहेत ती साधनं आपल्या जीवनामध्ये घडावी. अशा प्रकारची प्रार्थना भगवंताच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी सेवेचा योग गेल्या 3 वर्षापासून पिंपळगावकर सर असतील, डॉक्टर साहेब असतील, आमचे पावडे सर असतील, सर्व सहकारी, आणि आज आपल्या प्रवचनरूपी सेवेसाठी योगेश महाराज गेल्या वर्षी उपस्थित होते, यावर्षी त्यांची उपस्थिती आहे. गुरुकुलाचं उत्तम कार्य ते चालवतात. तर अशा प्रकारची प्राप्त वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना एखादा अपसिद्धांत झाला असेल, माझ्या वाणीचा दोष आहे. आणि जे काही वाराणसीमध्ये, काशीमध्ये गुरुवर्यांच्या छत्रछायेखाली ब्रह्मसूत्र उपनिषदांचं अध्ययन झालं, असे असणारे महामंडलेश्वर स्वामी विश्वात्मानंदपुरीजी महाराज, आदरणीय स्वामी दिव्य चैतन्यजी महाराज, तसेच स्वामी रसानंदपुरीजी महाराज या गुरुवर्यांना नमस्कार करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. आत्मके देवे देवायज्ञदोषाय तोषो निमद्यावे पसायमहे. जे कांची व्यंकटी सांगो
तया सत्कर्मित्री तुता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे निगडाहो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जयवांशील तो दिलेला हो प्राणिदात वर्षाच्या सर्व मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनावरत मंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरभ चेतना चिंतामणीचे गाभ भोगती जर्णव पियुषांचे चंद्रमेधे लांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जना सोय रे होतो किंबहुना सरस्वती पूर्णभूमी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष जोडतीये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एतमने श्री विश्वेश्वराहो आहोई दान बसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडरीक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.